खोक्या भोसलेला आता वैद्यकीय चाचणीनंतर पुन्हा एकदा शिरूर कासार पोलीस ठाण्यात आणण्यात आलाय। खोक्या भोसलेला थोड्याच वेळात शिरूर न्यायालयामध्ये देखील हजर केलं जाणार आहे। आज सकाळीच त्याला प्रयागराजवरून संभाजीनगरमध्ये आणण्यात आलं, तिथून रस्ते मार्गाने त्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आणि अखेर आता त्याची वैद्यकीय चाचणी देखील पूर्ण झालेली आहे। तर थोड्याच वेळात त्याला कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे। ही तीनही दृश्य आपण पाहतोय। खोक्याला पोलिसांनी प्रयागराजहून महाराष्ट्रामध्ये अर्थात 6:30 वाजता संभाजीनगरमध्ये आणलं, तिथून त्याला रस्ते मार्गाने शिरूर कासार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आणि काही वेळापूर्वीच त्याची वैद्यकीय चाचणी देखील पूर्ण झालेली आहे आणि आता त्याला शिरूर कोर्टात घेऊन जाण्यात येणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दत्ता। खोक्याची वैद्यकीय चाचणी आता पूर्ण झाली आहे, किती वेळामध्ये त्याला कोर्टात हजर केलं जाईल? सागर, साधारणपणे 11 वाजता खोक्या भोसलेला शिरूर कासार न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं। मी सध्या शिरूर कासारच्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आहे। आपल्यासमोर पोलीस स्टेशन आहे आणि याच पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनच्या पाठीमागच्या खोलीमध्ये सध्या खोक्या भोसलेला ठेवण्यात आलेला आहे आणि या पोलीस स्टेशनला तगडा बंदोबस्त सुद्धा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या पोलीस स्टेशनमधले जे कर्मचारी आहेत ते खोक्या भोसलेला न्यायालयात हजर करण्यासाठीच्या कागदपत्रांची या ठिकाणी पूर्तता करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणपणे 11:15 वाजता खोक्या भोसलेला पोलीस स्टेशनमधून बाहेर काढलं जाईल आणि 11 वाजता खोक्या भोसलेला घेऊन हे सगळे जे पोलीस आहेत ते न्यायालयात पोहोचलेले असतील आणि त्या ठिकाणी खोक्या भोसलेसाठी कोठडीची मागणी केली जाईल। सध्या ही जी कागदपत्रांची पूर्तता केली जाते त्यामध्ये खोक्यावर दाखल असलेले सगळे FIR, त्याने केलेले गुन्ह्यांचे पुरावे, या सगळ्या गोष्टी एकमेकांना जोडल्या जात आहेत आणि त्याचबरोबर कुठल्या कुठल्या कारणांसाठी खोक्या भोसलेला कोठडी मागायची त्याची सुद्धा तयारी या ठिकाणी पोलिसांकडून सुरू आहे आणि हा सगळा जो कागदपत्रांचा बंच आहे तो न्यायालयात सादर केला जाणार आहे आणि न्यायालयात सादर करून न्यायालयाकडून खोक्या भोसलेसाठी 14 दिवसाच्या पोलीस कोठडीची सुरुवातीला मागणी केली जाणार आहे। त्याची सगळी तजवीज जी आहे ती शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे। खोक्या भोसलेला घेऊन जाण्यासाठी ही गाडी या ठिकाणी आणलेली आहे, बीड पोलिसांची गाडी आहे आणि याच गाडीमधून खोक्या भोसलेला न्यायालयामध्ये घेऊन जाणार आहेत आणि त्या ठिकाणी खोक्या भोसलेला पोलीस कोठडी किती दिवसाची मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र प्रयागराज इथून अटक झालेला खोक्या भोसले शेवटी शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेला आहे। खोक्या भोसलेला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्याला शिरूर कासारच्याच लॉकअपमध्ये ठेवलं जाणार आहे आणि त्याची पुढची कारवाई केली जाणार आहे। नक्कीच दत्ता, धन्यवाद या माहितीसाठी।